नमस्कार. कधीकधी ना सगळ्यात मोठं सत्य अगदी साध्या शब्दांमध्ये दडलेलं असतं. इतकं साधं की त्याचा अर्थच पूर्णपणे चुकीचा लावला जातो. चला तर, आज आपण एक अशीच प्राचीन गोष्ट उलगडून पाहूया, जी आपल्याला माहितीच्या गोंधळातून खरं ज्ञान कसं मिळवायचं हे शिकवते. या कथेची सुरुवातच होते एका मोठ्या कोड्याने. विचार करा, एक महान गुरु ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्ञानाच्या साधनेत घालवलंय आणि ते आपल्या शेवटच्या क्षणी शिष्यांना सांगतात, मी काहीही मिळवले नाही. आता हे काय होतं? अपयशाची कबुली की यामागे काहीतरी खोल अर्थ होता? चला शोधूया. तर गोष्ट आहे हिमालयातली. तिथे एक शांत आश्रम आहे, जिथे एक महान आध्यात्मिक गुरु, ज्यांना बोधिसत्व म्हणतात, ते आपले शेवटचे दिवस घालवत आहेत. बोधिसत्व म्हणजे असं ज्ञानी व्यक्तिमत्व जे इतरांना मुक्तीचा मार्ग दाखवतात. तर झालं असं की गुरु मरणासन्न अवस्थेत होते आणि त्यांचे सगळे शिष्य त्यांच्या भोवती जमले होते. त्यांना आपल्या गुरुच्या आयुष्यभराच्या साधनेचं सार जाणून घ्यायचं होतं. त्यांच्या मनातनं एकच उत्सुकता होती. इतक्या वर्षांच्या साधनेनंतर त्यांच्या गुरूंनी ज्ञानाचं नेमकं कोणतं शिखर गाठलंय, म्हणून त्यांनी सरळ विचारलं, गुरुदेव, तुम्ही कोणती श्रेष्ठता प्राप्त केली आहे? आणि त्या प्रश्नावर गुरूंनी डोळे उघडले आणि अगदी शांतपणे उत्तर दिलं, मी काहीही मिळवले नाही. हे होते त्यांचे शेवटचे शब्द. आणि इतकं बोलून त्यांनी देहत्याग केला. पण त्यांच्या या उत्तराने शिष्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. गुरूंचे शब्द तर साधे होते, पण त्याचा अर्थ तो खूप खोल होता. आणि इथेच खरी गडबड झाली. शिष्यांनी त्या शब्दांचा फक्त वरवरचा शब्दशः अर्थ घेतला आणि एका मोठ्या गैरसमजाला जन्म दिला. त्यांच्या डोक्यात काय आलं माहितीये, की अरे, आपल्या गुरूंनी तर काहीच मिळवलं नाही, त्यांचं सगळं आयुष्य वाया गेलं, म्हणून अशा अयशस्वी गुरूला अंत्यसंस्काराचा सन्मान देण्याची काहीही गरज नाही. इथेच बघा, शब्द आणि अर्थ यांच्यात किती मोठी दरी आहे. शिष्यांसाठी काहीही नाही म्हणजे अपयश, पण गुरूंसाठी त्याचा अर्थ होता शून्यता प्राप्त करणे. ही ज्ञानाची सर्वोच्च अवस्था आहे, जिथे सगळ्या सांसारिक गोष्टींचा मोह गळून पडतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कहाणीत एक ट्विस्ट येतो. गुरूंचा मुख्य शिष्य, जो त्यांच्या मृत्यूच्या वेळी तिथे नव्हता, तो आश्रमात परत येतो आणि कथेला एक नवीन वळण मिळतं. तो येता क्षणीच त्याला सगळी परिस्थिती कळली आणि त्याच्या लक्षात आलं की काहीही नाही ह्या शब्दामागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. ही अपयशाची कबुली नाहीच. तर हे काहीही नाही म्हणजे नक्की काय? हे म्हणजे रिकामापणा किंवा अपयश नाही. याला म्हणतात शून्यता. ही ज्ञानाची एक अशी अवस्था आहे जिथे व्यक्तीला हे जाणवतं की ज्या भौतिक गोष्टींना आपण खरं समजतो त्या सगळ्या क्षणभंगूर आहेत, एक भ्रम आहेत. हेच ते परमसत्य आहे. मुख्य शिष्याने इतरांना खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. त्यांचा गैरसमज इतका पक्का झाला होता की ते सत्य स्वीकारायला तयारच नव्हते. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. ब्रह्मलोकातून त्या महान गुरूने आपल्या शिष्यांचं हे अज्ञान पाहिलं. त्यांचा हा वाद ऐकून त्यांनी हस्तक्षेप करायचा निर्णय घेतला, तोही एका अगदी नाट्यमय पद्धतीने. आणि मग काय? एक चमत्कारच घडला. ते बोधिसत्व स्वतः आश्रमाच्या वर आकाशात प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना थेट संबोधित केलं. त्यांनी आपल्या मुख्य शिष्याच्या ज्ञानाची प्रशंसा केली आणि इतरांना त्यांच्या अज्ञानाबद्दल सुनावलं. त्यांनी म्हटलं, 100 वर्ष अविरत ओरडणाऱ्या 1000 मूर्खांपेक्षा ऐकून लगेच समजणारा एकच श्रेष्ठ, आणि हा श्लोक म्हणजे या संपूर्ण कथेचं सार आहे. बस, या एका दैवी हस्तक्षेपामुळे सगळ्या शंका मिटल्या. इतर शिष्यांना आपली चूक कळली आणि त्यांना ज्ञानाचा खरा अर्थ, तो खोल अर्थ समजला. शिष्यांना त्यांची चूक तर कळली, पण या कथेतून आपल्याला काय शिकायचं आहे? चला, आता ह्या कथेचं सार समजून घेऊया आणि पाहूया की ते आपल्या आजच्या आयुष्याला कसं लागू होतं. हे गणित अगदी सोपं आहे. 1000 लोक जे फक्त ऐकतात पण काहीच समजत नाहीत, त्यांच्यापेक्षा एक व्यक्ती जी ऐकून खरा अर्थ जाणते, ती कितीतरी पटीने अधिक मौल्यवान आहे. इथे संख्या महत्वाची नाही, तर समज महत्वाची आहे. जरा विचार करा, कामाच्या ठिकाणी असो किंवा समाजात, फक्त होला हो म्हणणाऱ्या गर्दीपेक्षा मूळ मुद्दा समजून प्रश्न विचारणारी एक व्यक्ती जास्त मोठा बदल घडवू शकते. हीच खरी शक्ती आहे. तर या कथेतून आपण काय शिकायचं?
पहिलं म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मागचा हेतू समजून घ्या. दुसरं, अर्धवट माहितीवर लगेच निष्कर्ष काढू नका, कारण त्यामुळे मोठे गैरसमज होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा की खरी, खोलवरची समज ही खूप दुर्मिळ असते आणि म्हणूनच ती अनमोल आहे. आणि शेवटी स्वतःला विचारायला हा एक प्रश्न. आजच्या या माहितीच्या महापुरात, जिथे प्रत्येकजण फक्त बोलत आहे, तिथे ऐकून, समजून घेणारे, ते एक आपण कसं बनू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?